आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये आदरणीय अजित पाटील जे कवेकर राजकीय क्षेत्रात खूप मोठं नाव आहे। त्यासोबत आरोग्य क्षेत्रात देखील स्वतःचं आरोग्य स्ट्रॉंग करून राजकीय क्षेत्रात त्यांनी कार्य करत असतात। आपण त्यांना विचारूया, त्यांनी एवढे राजकीय क्षेत्रात बिझी असून देखील सकाळी उठून व्यायामाला का येतात? हे मला वाटतं की दिवसभरामध्ये जे काही आपल्याला गोष्टी करायच्या असतात, मग राजकीय क्षेत्र असो किंवा कुठल्याही व्यवसायामध्ये कुठल्याही फील्डमध्ये, तर त्याच्यासाठी माइंड अँड बॉडी दोन्ही स्टेबल असणं आवश्यक आहे। आणि मला असं वाटतं की माइंडला सुद्धा स्टेबल ठेवण्यासाठी व्यायामाची आवश्यकता आहे। आणि म्हणून फिजिकली मेंटली जर तुम्हाला स्टेबल राहायचं असेल, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी 140 कोटी लोकांची सेवा करतायत, त्यांना पुढे घेऊन जाण्याचे काम करतायत, त्यांचं संरक्षण करतायत, आणि ते सुद्धा आपल्या दिवसभरामध्ये योगासाठी वेळ काढतात आणि योगाला जगभर पोहोचवण्याचं काम त्यांनी योगा डेच्या माध्यमातून केलेलं आहे। आणि म्हणून आपल्याला कितीही काम असेल, आपल्या जीवनात किती उतार चढाव असतील, परंतु ज्या पद्धतीनं आपण रोज आपल्या दिनचर्येमध्ये आपण ब्रश करतो, आपण जेवण करतो, नाश्ता करतो, जे काही आवश्यक गोष्टी करतो, तशीच एक आवश्यक गोष्ट म्हणून व्यायामाला केलं पाहिजे असं मला वाटतं। पाटील साहेब, आपण दिवसभरात प्रचंड बिझी शेड्यूल असता, तर मी सकाळी वेळ कसं काढता? म्हणजे तुम्हाला जाग कशी येते? नाही, मग तो एक डिसिप्लिनचा भाग आहे। आपल्याला काय प्रत्येक गोष्ट पुढे ढकलण्याची एक सवय असते। जिथं कुठं आपल्याला एफर्ट्स करायचे असतात, आपण कम्फर्ट झोनच्या बाहेर येण्यासाठी थोडंसं टाळत असतो। ती गोष्ट जर काही दिवस काही महिने जर केली, मग तो स्वभाव होतो। आणि म्हणून सध्या जो टाळण्याचा स्वभाव आहे तो बाजूला सारून हा शिस्तीत राहण्याचा जो स्वभाव आहे तो आणण्यासाठी थोडंसं एफर्ट्स घ्यावे लागतात, मेंटली थोडा त्याला प्रयत्न करावा लागतो, असं सर्वांनी केला पाहिजे। पाटील साहेब, बरेच लोक कारणं सांगतात व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही, वेगवेगळ्या अडचणी सांगतात, अशा नागरिकांना आपला सल्ला काय? नाही, मी जसं म्हणालो की प्रत्येकाला वेळ काढायचा असेल तर तो काढू शकतो, आणि तो आपण काढावा अशी मी विनंती करतो। ओके, धन्यवाद पाटील साहेब। ओके।